कोल्हापूरच्या गंगावेश तालमीमधून महाराष्ट्र केसरी किताब जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख अडचणीत आलाय। पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली। शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदरला अटक झाल्यामुळे खळबळ माजली। नेमकं काय घडलं आपण बघूया हा रिपोर्ट। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख गजाआड शस्त्र बाळगल्या प्रकरणी CIA कडून अटक। गुंड टोळ्यांची संगत सिकंदरला भोवली। कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत तयार झालेला महाराष्ट्र केसरीचा विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे। CIA पथकाने पपला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला, ज्या 4 जणांना पकडलं। या चौघांमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ इथला रहिवासी सिकंदर शेख याचाही समावेश आहे। पोलिसांनी आरोपींकडून 1,99,000 रोख रक्कम जप्त केली। त्यांच्याकडून 5 पिस्तूल, काही कारतूस आणि 2 गाड्या जप्त करण्यात आल्या। जप्त केलेल्या गाड्यांमध्ये स्कॉर्पिओ N आणि XUV यांचा समावेश आहे। या प्रकरणात पंजाबच्या खरड पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी या मोठ्या कारवाईत महाराष्ट्र केसरी सिकंदरला अटक केल्यानं महाराष्ट्रात या कारवाईनं खळबळ उडाली आहे, कारण सिकंदर हे कुस्तीच्या मैदानावरचं मोठं नाव। सिकंदर शेख हा सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ इथला रहिवासी आहे। कोल्हापूरच्या गंगावेश तालमीतला तो मल्ल आहे। 2023 मध्ये महाराष्ट्र केसरी किताबाचा तो विजेता ठरला। हमालाचा मुलगा ते महाराष्ट्र केसरी या प्रवासानं सगळ्यांची मनं जिंकली। कुस्तीतील मेहनतीच्या बळावर 40 चांदीच्या गदा, 24 बुलेट, 4 कार आणि 1 महिंद्रा थार यांसारखी बक्षिसं त्याने मिळवली। या संपूर्ण प्रकरणावर सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। आपल्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सिकंदरवर अन्याय झालेला आहे, तर सिकंदरनं काय असलं काय ती पहिल्यापासून की असला धंदा केलेला नाही। त्याला कुणीतरी का नाही त्या टोळीमध्ये असं काय असं ती सिकंदर त्या टोळीमध्ये जाणारी बी नाही। काय करायचं सगळं पंजाब त्याला पिरम करते। त्याला कुणीतरी काय केलं माहिती का, ते फसवलं गेलेलं आहे। त्याला सिकंदरला फसवलं गेलेला आहे। टोळी बिडी त्याला काय करायचं आहे ते बाबा का कुस्त्या करतंय, येतंय, खातंय, वस्ताद आहे, गुल वस्ताद म्हणून आहे, त्याला सगळं कुस्ती मेहनत घेतंय। कुस्तीच्या मैदानावर आपलं नाव गाजवणारा सिकंदर शेख आज अवैध शस्त्रास्त्र तक्रारींच्या आरोपांमुळे गजाआड गेलाय। वाया कुस्ती देशसेवेत दाखल झालेला सिकंदर देशसेवेची संधी सोडून अचानक गुन्हेगारी साखळीमध्ये मध्यस्थ कसा बनला, हा प्रश्न आज सगळ्यांना पडलाय। 5 महिने पंजाबमध्ये राहणाऱ्या सिकंदरवरचे हे आरोप खरे की खोटे हे पोलीस तपासानंतर सिद्ध होईलच। पण कुस्तीच्या लाल मातीची शान असलेला पैलवान आज वादाच्या गर्तेत सापडल्यानं संपूर्ण क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।